कळवा ऐरोली उन्नत रेल्वे मार्गाच्या विकास कामासाठी विटावा येथील जय भोला नगरमधील 350 घरे तोडण्यात आली आहेत। येथील रहिवाशांना बाळकोम येथे स्थलांतरित करण्यात येत आहे, मात्र हक्काची जागा सोडण्यास स्थानिकांनी नकार दिला आहे। बघा 950-800 घरं इथं होते बोलानगरला, त्यात 350 घरं त्यांनी इथं आज डेमोलिश करण्यात आले आहे आणि 350 घरं त्यांनी कोलशेट इथं शिफ्ट केले आहेत। परंतु अजूनही 50 ते 60 घरं लोक अजूनही थांबलेत, त्यांना अजून काही लेटर भेटला नाही। आणि जेव्हा अलॉटमेंट लेटर दिला होता त्या अलॉटमेंट लेटर मध्ये त्यांनी उपस्थित केला होता की जे अधिकृत घरं तुमचे आम्ही तोडतोय ते अधिकृत घर तुम्हाला आम्ही कोलशेट या ठिकाणी देणार आहे। परंतु आपल्याला जसं समजलं त्या ठिकाणी शिफ्ट झाल्यानंतर त्या अलॉटमेंट लेटर मध्ये त्यांनी उल्लेख केलाय की हे रेंटल बेसिसवर असतं, म्हणजे कुठेतरी एक लोकांच्या फसवणुकीचं काम इथं केलंय सरकारने। आणि आपल्याला मान्य करायला लागेल की बघा आमच्या लोकांना डेव्हलपमेंटसाठी काय विरोध नाहीये, परंतु अगर लोकांच्या स्वप्नाचं घर तोडून तुम्ही अगर तिथं डेव्हलप करत असेल तर ते डेव्हलप कोणालाही नको। आणि जसं आम्ही सांगितलं जे 400 ते 450 घर अजून जे बाकी आहेत त्यांची आम्ही मागणी टाकणार आहे की जे SRA साठी आम्हाला इथंच त्या स्थानिक लोकांना एवढे वर्षापासून राहत आहे त्यांना इथंच कुठेतरी आम्हाला डेव्हलप करून द्यावं। गाव सांगा किती वर्षापासून इथे तुम्ही 50 वर्षापासून राहतो। आमचे लहान मुलं होते तेव्हा आम्ही इथे राहिलेलो, बाबा होते आम्हाला इथं आणि बाबांनी बसवलं होतं आम्हाला इथं. त्यांच्या आश्रयाने आम्ही आतापर्यंत इथं राहिलेलो। आम्ही इथं कुठं मातोश्री जाणार नाही कान्हा सोडून. ठाकूर त्यांनी आम्हाला इथं आणलं। लाईट नव्हती, पाणी नव्हतं, आमच्या सगळं बिना चेपलीच ते आमचा आई बाप तेच होता। काविरात आईकडे गेले तेव्हा लाईट भेटली, पाणी भेटलं आम्हाला। त्या जाग्यासाठी लय कष्ट केले तर मार सुद्धा खाल्ला या जाग्यासाठी आम्ही। त्या लोकांना काय फसवून माहिती? केली झोपड्यातून बिल्डिंग देतो म्हणून, पण ती बिल्डिंग काय कामाची नाही। आमचं तिथं हेच काय आहे. पाण्याची सोय नाही, नळाची सोय, दळण नाही, हे दुकानं नाहीत, आता किती बाजार आम्हाला इथे नाही. अवघड काय केलं। करायचं तिथं? नळाला म्हणून पाणी आम्हाला नाही गेले, तिकडं पाणी नाही जायचं प्यायला नाही, आम्हाला। आमची घरं तोडायची इकडं नाही। आणून पाणी प्यायले। तुम्ही विचार करा आमच्या गरीबाचा पहिला आणि नंतर तुम्ही घर तोडायला या। जे तोडले ते तोडलेत। आम्ही इथून जाणार नाही, आम्ही उठून जाणार नाही कुठं पण। भेटली म्हणून आम्हाला बाबांना जिथे दिलेलं आम्ही इथंच राहणार, आम्ही कुठं नाही जाणार, यांना सोडून कुठं नाही जाणार आहे। आणि आम्हाला आमच्या आई बाप हेच घरच्यासारखं आहेत ते आम्हाला। कुटुंब आहे, आम्ही त्यांचा परिवार असल्यासारखं आहे। मग आणि बाबांना आम्हाला सांभाळलंय बी तसं, आमच्यासाठी खूप केलंय त्याने। आता जर तुम्ही असं ही केलंय, ही मयत कसं जाणार? रात्री बेरात्री माणूस जर आजारी पडलं तर कसं जाणार? त्यांचा दार ठोकाय जावं लागतं आम्हाला, त्यांच्या गेट लाईटी सुद्धा नाही का खांद्यावर यायला येत खांद्यावरून. आम्ही जाऊन लाईटी इथं तोडून काय टाकले, करणार? लाईटी नाही तर पाण्याची सोय पाऊस नाही। येणाऱ्या पावसाच्या याच्यामध्ये गैरसोय होते, काय सांगता? मग नाही. बायचं पावसासाठी तर बोलतोय ना आम्ही, पण एवढ्यात तर नाही आम्ही तोडायचं. घराचं तोडायचे आणि आम्ही नाही। जाणार आणि नाही. राहिलेली बी अर्धी घर कुणाला चाव्या दिल्या, कुणाला नाही चाव्या दिल्या. दिल्या नाही। त्याने काय करायचं? ज्यांनी डबल बनवलं त्याला दिलंय का? तर खाल्लं असेल तेव्हा दिलं त्यांना डबल। आणि ज्याचा जुना आहे त्याला काय बोलतात? हे नवीन बनवलंय, आता बनवलंय। तुम्ही काम तरी बघा ना, कधी केलेलं आहे कधी नाही। ते नवीन केलेलं ते बघा आणि जुनं आहे ते तरी बघा। आणि तुम्ही काही करा, आता इथनं हलवायची कामं करू नका। आम्ही नाही जाणार आम्हाला इथून त्या सोडून। त्या डोंगरात आम्ही जाणार नाही। आम्हाला तिथं पाणी कुठलीच द्या, सोय आम्हाला नाही. लाईट द्या, आम्हाला या झाला तकलीफ व्हायला। पाणी नाही आम्हाला प्यायला 8 दिवस झालं, आणि सोडलं लाईट तसं। तुमचं काम चालू हा, झालं लाईट की नाही. लाईट बंद करतात, पाणी नाही आमचे प्यायला. मुलं बाळा कामाला यायची कशी यायची इथून? रस्ता नाही,